सद्गुरु संत तुकाराम महाराज, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। बोलो रे भाई सर्व संतन की जय। विठ्ठल 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 पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे। काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली। आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांग। काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली। तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे। संसारी जन्मिजे याची लागी, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली। विठ्ठल 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 कुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। संत महाराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। बोले रे भाई संतन की जय। विठ्ठल 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यं, पुरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। गुरुबदाने कथे का विस्तार, गुरुबदाने कथे का विस्तार, गुरुबदाने
कथिता विस्तारू त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा 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 विस्तारू त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू विस्तारू काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजते जस्फुरदि प्रदेशं विधीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकारा दयाळा करुणाकारा दयाळा तुमचा अनुग्रह लाभला पावन झाला चराचरी करुणाकारा करुणाकारा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी करुणाकारा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो मी कला कुसरी काहीच नणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां तिधरस्वदतुभ्यं भाविक विश्वासी भाविक विश्वासी भाविक विश्वासी भाविक
विश्वासी तुका म्हणे नमन त्यांसी तुका म्हणे नमन तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी आत्मरूप गणेश करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता आता भिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघे आनंदाची सृष्टी झाली। हरिभक्त परायण स्वर्गीय गणपत बाबा रामजी रिकामे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। दिवसभरातील विविध उपक्रमांमध्ये या वेळेमध्ये ही कीर्तनरूपी सेवा आयोजित आहे। भगवत सेवेकरता गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहक्षेत्र निवासी ज्यांनी यच्चयावत प्राणी मात्रासाठी आपला देह अव्याहतपणे झिजविला, आपली काया जगत कल्याणाकरता वेच केली, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे असे सदैव वैकुंठ गमन करणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगमान्य संतमान्य देवमान्य श्रीमंत संत तुकोबराया यांचा हा 4 चरणांचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराया आपल्या जीवनामध्ये झालेला बदल एका रूपकाच्या द्वारे विशद करत आहेत। विठ्ठल 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 विठ्ठल। सेवेला आरंभ करण्यापूर्वी कारण मीमांसा या ठिकाणी सांगणे अगत्याचं आहे। कार्याला काहीतरी कारण असतं नाही का। बाबांना या रिकामे परिवारातून जाऊन 1 वर्ष झालाच आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजची ही पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि काय होतं, वडील गेल्यानंतर आई गेल्यानंतर काही मुलं ही काही दिवसातच विसरून जातात। म्हणजे अगदी 13व्या झाल्यानंतर 15व्या 16व्या दिवशी महिन्याभरानंतर विचारलं ना, बाजारात भेटल्यानंतर तुमचे वडील कधी गेले, आई कधी गेली, ते सांगतात ती तारीख ती तिथी भटजी तात्याने पंचांगात लिहून ठेवली असेल। अशी सध्या मुलं जन्माला आलेली आहेत आणि या परिवाराने भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे। वास्तविक त्या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत। म्हणून कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, आपल्या वडिलांचं स्मरण ठेवलं त्यांनी वर्षभर। आणि आज या ठिकाणी पुण्यस्मरण त्यांचंच होतं ज्यांनी आयुष्यामध्ये जीवनामध्ये पुण्य केलं असेल नाही का। मगाशी मी म्हटलो YouTube लाईव्ह कार्यक्रम आहे, काही ठरवलं नव्हतं। आमच्या आदरणीय आत्माराम बाबांना मगाशी आल्यानंतर सांगितलं की हे वाडीकर दादा ठाण्यावरून येणार आहेत, त्यांचा मेसेज आला येऊ का म्हणे महाराज। तर म्हणे स्वागत आहे तुमचं, वेलकम। फक्त पावसाची कृपा आपल्याला व्हायला पाहिजे, पावसाने ही कृपा केली
आज दिवसभरात मेघ मल्हार राग कोणी गायला नाही, आपण हरिपाठामध्ये पण गायला नसेल. म्हणून पावसानेही खऱ्या अर्थाने कृपा केली. काय होतं, पुण्य असेल शिल्लक तर मग हे आपण ठरवून होत नाही, ह्या गोष्टी आपोआप होत असतात. भव्य दिव्य आपण ठरवलं ना, भव्य दिव्य करायचं आहे, होत नाही. अनपेक्षितपणे हे भव्य दिव्य होत आहे. या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता खऱ्या अर्थाने या भागातील श्रद्धास्थान गुरुमाऊली आमचे भगवान बाबा आलेले आहेत. या भागामध्ये कधीही आले, एकादशीचं कीर्तन असेल तरी ते आवर्जून आशीर्वाद देण्याकरता येतात. ऐकायची, त्यांना श्रवण करायची काही गरजच नाही. आपण तरेल नवे हे नवल कुळे उद्धरील सर्वांची तो, हा या न्यायाने ते जगत आहेत जीवन, म्हणून ते आलेले आहेत. आणि विशेष उपस्थिती आमच्या बाळाराम महाराजांना मगाशी सांगितलं, म्हटलं बाळाबुवांना तेवढं बोलवा, ते एकटे आले तरी काम होईल. काय होतं, कार्यक्रम जर लाईव्ह असेल मग थोडंसं चांगल्या प्रकारे चाली गाणारे. आणि हे तसे बाळाबुवा गावात असो कुठेही परिसरामध्ये असो, ते का मोठे झाले, मोठी माणसं अशी मोठी होत नाहीत, त्यांच्याकडे विनम्रता आहे. बुवा कोण हे विचारत नाहीत, आमंत्रण आलं ताबडतोब हो म्हणणार, लगेच येणार. बाळाबुवा आलेले आहेत, तुमच्या आत्माराम बाबा आहेतच, त्यांचं नियोजन आहे या कार्यक्रमाचं. त्यानंतर गणेश महाराज आहेत आमचे, महेश महाराज आहेत. हे सगळी कलाकार मंडळी आहेत. दिसले महाराज आहेत, संवादिनी वादक आहेत, विणेकरी बाबा आहेत. आणि तुम्ही श्रोते म्हणजे देवतुल्य श्रोते आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून सेवेला आरंभ. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराया आपल्या जीवनामध्ये झालेला परमार्थिक बदल एका रूपकाच्या द्वारे विशद करत आहेत. वास्तविक पाहिलं तर बदलाचे 3 प्रकार आहेत. एक संसारिक बदल, बदल क्रमांक 2 दैवी बदल, आणि बदल क्रमांक 3 आध्यात्मिक बदल. पैकी आपण संसारिक बदल, दैवी बदल पाहू, नंतर तिसरा आध्यात्मिक बदल पाहू. संसारिक बदल, माणसं जीवनामध्ये संसार करत असताना अनेक बदल स्वीकारतात. नवे नवे जीवाने चांगले बदल स्वीकारलेले आहेत, चांगले बदल. आणि चांगले बदल जर आपण स्वीकारले नाही ना, तर समाज आपल्याला तिथे ठेवून पुढे जायला तयार आहे. म्हणून एका महात्म्याचं वाक्य आहे, मोठी माणसं सांगतात, समय के साथ चलो. जसं वाऱ्याच्या उलट्या दिशेनेच जायचं नाही माणसाने, प्रवाहाच्या विरोधात जायचं नाही, प्रवाहासोबत जायचं. मग चांगले बदल जीवाने कोणते स्वीकारले, तर पहिला बदल खाण्यातला स्वीकारला, चांगला बदल. अगदी खूप वर्षापूर्वी वडीलधारी मंडळी आहेत, त्यांना आठवत असेल, खाण्याकरता न्याहारीला नाश्त्याला काय असायचं, भाकरी भाजी. भाकरी भाजी त्याला न्याहारी का म्हणतात माहिती का? न्याहारी तो गोकुळातला शब्द आहे महाराज. यशोदा मैया जेव्हा शिदोरी द्यायची ना भगवान श्रीकृष्णाला, त्याला सांगायची तिकडे रानात काय मिळणार नाही, म्हणून नेहारी करून त्याचा अपभ्रंश झाला, त्याला न्याहारी शब्द पडला. न्याहारीला भाकरी भाजी असायची. आणि आठवत नाही, आठवतं का? त्या निखळ झऱ्याच्या पाण्याने नंतर विहिरीचं पाणी आलं, नंतर बोरवेल आल्या, घरोघरी नळ आले. आता डॉक्टरांना त्यांच्या केबिनमध्ये मागे मोठ्या अक्षरात लिहावं लागतं, कृपया पाणी उकळून प्यावे. खाण्यातला बदल, पिण्यातला बदल, नंतर कपड्यातला बदल आपण स्वीकारला. फार पूर्वी काळामध्ये एक मोठं गाव असेल तर 2 आळी, वरची आळी, खालची आळी, 2च सदरे आणि 2च ते पॅन्ट असायच्या. मग एकमेकाचं मागून न्यायचे कपडे, सदरा न्यायचा. लग्नाला पत्नी बघायला, मुलगी बघायला पण मागूनच कपडे. म्हणजे नवीन कपडे त्यावेळेला नवरदेवाला लग्नातच मिळायचे. एवढं जीवन होतं असं. आणि त्या कपड्याची जागा आता एवढे कपडे झालेत, एवढे. एका माणसाला, सद्गृहस्थाला विचारलं, ते सफारी वापरतात, म्हणजे तुमच्याकडे किती सफारी आहेत? त्यांनी सांगितलं, महाराज 1 तारखेला पहिली सफारी घातली ना,
तर त्या सफारीचा नंबर दुसऱ्या महिन्यामध्ये 16 तारखेला येतो. म्हणजे किती सफाऱ्या झाल्या? 45 एका माणसाकडे. आमच्या बुवा लोकांकडे पण धोतर कुर्ते काही कमी नाहीत, असे कपाटाच्या कपाट भरलेले आहेत. महिला वर्गाचं मी बोलतच नाही, कारण बोलण्यासारखं काय होतं, प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे तो. कपड्यातला बदल स्वीकारला, नंतर वाहनातला बदल स्वीकारला. आपण खूप वर्षापूर्वी कथा कीर्तनाला या परिसरामध्ये बघा चालत जायची माणसं, चालत जायची. त्यानंतर सायकल आली, हर्क्युलस सायकल. नंतर सायकल, त्याच्यानंतर सायकलची जागा घेतली CD 100 SS गाडीने. MAT आली, मला वाटते स्कूटर आली. नंतर CD 100 SS, स्प्लेंडर, नंतर स्प्लेंडर प्लस, नंतर मारुती 800, नंतर अल्टो. या एक 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 आता मर्सिडीज पर्यंत बुवा गेलेत. हा, काही बाहेरच्या देशामध्ये विमानाने जातात कथा करायला. त्या समाधान महाराज शर्मांना यायला उशीर झाला म्हणून पुण्यामध्ये हेलिकॉप्टर पाठवला होता. एवढा बदल झालेला आहे. हा राहणीमानातला बदल आहे. म्हणून हे चांगले बदल मानवाने आपण स्वीकारलेले आहेत. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जीवनामध्ये कितीही बदला, परंतु संसारातला बदल हा सर्वस्वी प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान, प्रारब्धेची जोडे मान, प्रारब्धेची जोडे मान, प्रारब्धेची जोडे शिवाया. म्हणून बाळाबुवा पाहिजेत म्हणत होतो. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, किंवा अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे सगळे प्रारब्धावर अवलंबून आहे. तुमची आमची सामान्यांची कथा सोडा, पंचदशी सारखा ज्यांनी महान ग्रंथ संत साहित्यामध्ये आणला ते पंचदशीकार विद्यारण्य स्वामी. त्या विद्यारण्य स्वामींनी आपल्या जीवनामध्ये पैसा येण्याकरता, धन येण्याकरता, संपत्ती येण्याकरता 36 वर्ष गायत्री मंत्राचा जप केला होता. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र त्यांच्या जीवनामध्ये पैसा येत नव्हता. प्रत्येकाला असं वाटतं ना आपल्याकडे पैसा यावा, आपल्या जमिनीतून पण समृद्धी हायवे जावा, प्रत्येकाला वाटतं. पण ते प्रत्येकाच्या प्रारब्धात असतं असं नाही. मग त्यांनी काय केलं, गायत्री मंत्राचा जप सुरू केला. रोज ते त्याचा पुरस्चरण करायचे. पुरस्चरण म्हणजे पुन्हा 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 तो मंत्र म्हणायचे. तहान लागली की फक्त पाणी प्यायचे, भूक लागली की जेवायचे. असं 12 वर्ष केलं. ती लक्ष्मी माता काही यायला तयार नाही. परत दुसरं तप आरंभलं. 24 वर्ष झाली पण पैसा काही यायला तयार नाही. तिसरा तप आरंभ करताना त्यांनी शपथ घेतली. ते म्हटले, आता जर लक्ष्मी आली नाही, पैसा आला नाही, तर संसाराचा त्याग करीन आणि संन्यास आश्रम स्वीकारेन. 36 वर्ष झाली, पैसा, धन, संपत्ती, लक्ष्मी माता आली नाही आणि खऱ्या अर्थाने त्याने त्याग केला, संसाराचा त्याग केला.
संन्यास आश्रम स्वीकारल्याबरोबर लक्ष्मी माता हात जोडून उभी राहिली. लक्ष्मी मातेला पाहून विद्यारण्य स्वामी म्हटले, 36 वर्ष तुझी वाट पाहत होतो, पुरस्चरण केलं, किती मंत्रोच्चार केले असतील, पण तू का आली नाही, आता का आली? लक्ष्मी मातेने सांगितलं, स्वामी 36 वर्ष तुमच्या जीवनामध्ये पैशाची प्रतिकूलता होती, आता अनुकूल झाले मी, आता काय पाहिजे ते? म्हणजे काही नको. शास्त्र असं म्हणते की संन्याशाने पैशाला सोन्याला स्पर्शही करू नये. जर स्पर्श झाला तर त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागतं. म्हणून ते म्हटले आता जातो. याचा अर्थ विद्यारण्य स्वामींच्या जीवनात देखील संसारातला बदल हा सगळा प्रारब्धावर अवलंबून आहे. म्हणून प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. विठ्ठल. बदल क्रमांक 2, दैवी बदल. आपल्या तपश्चर्याच्या बळावर 100 वर्ष होत आली पूर्ण की चांगदेव महाराज त्या काळाला हा प्राण आपला ब्रह्मांडात न्यायचे. काळ परत जायचा असं 14 वेळा काळाला त्याने फसवलं. किती? 14 वेळा त्याने दैवी बदल आपल्या जीवनामध्ये करून घेतला. परंतु हा बदल कधी थांबला? गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो म्हणतात. म्हणजे 1400 वर्ष आयुष्य जगलेलं फुकट गेले. 50 वर्ष जगलेले, 80 वर्ष जगलेले कधी? जेव्हा खऱ्या अर्थाने सद्गुरू भेटतात ना जीवनामध्ये. सद्गुरू पराप्रसाद मंत्र देतात, मस्तकावर हात ठेवतात, तो आपला पुनर्जन्म आहे. म्हणून जर चांगदेव महाराजांचे उद्गार आहेत, मग आपण काय आहे? याचा अर्थ आपलं जीवन फुकट घालवण्यापेक्षा सत्कारणी लावावं. 50व्या वर्षी जर आपल्या लक्षात आलं की बाबा राहिलेले त्यांचे कारले महाराज नेहमी सांगतात, म्हणजे आता जाहीरपणे सांगतो, लाईव्ह कार्यक्रम आहे, ते सांगतात 45 वर्ष जीवनातली फुकट गेली. आता खूप मोठे कीर्तनकार आहेत, त्यांच्या शिष्य परिवार आहे, पण ते कबूल करतात. म्हणून माणसाने कधीतरी हा उपरती व्हायला पाहिजे. हा दैवी बदल आहे. बदल क्रमांक 2 दैवी बदल. आणि बदल क्रमांक 3 आध्यात्मिक बदल. जीवनामध्ये असा काही योग येतो, असा काही क्षण येतो की एकदा तो बदल झाला की परत तो बदल कधीही बदलत नाही. त्याला आध्यात्मिक बदल म्हणतात, त्याला परमार्थिक बदल म्हणतात. एका शेतकऱ्याचा 25 टन ऊस कारखान्याला गेला आणि काय झालं, 18-20 दिवसानंतर त्या शेतकरी आणि कारखान्याचा संचालक यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाला, वाद झाला. तो वाद विकोपाला गेला. तो शेतकरी कारखान्यापर्यंत आला. मॅनेजरला सांगितलं, ताबडतोब त्या संचालकांना साहेबांना बोलून घ्या, मला माझा ऊस परत पाहिजे. संचालकाने सांगितलं. संचालक आले ताबडतोब. पण यांच्या किती गाड्या?
20 गाड्या 25 काय आल्या असतील त्याच्यापेक्षा जास्त द्या. शेतकऱ्याने सांगितलं मला माझ्याच शेतातला ऊस पाहिजे. संचालकाने सांगितलं अहो शेतकरी दादा तुमचा ऊस 20 दिवसापूर्वी आला होता. तो ऊस इथं कारखान्यात आल्यानंतर गव्हाणीला गेला. त्याच्यापासून प्रक्रिया झाली त्या ऊसावर. मग प्रक्रिया झाल्यानंतर साखर बनली. साखर पोत्यामध्ये भरली, गोणीमध्ये भरली, टेंडर निघाले, डीलरकडे गेली साखर, डीलरकडून छोट्या दुकानदाराकडे आली, दुकानदाराकडून घरापर्यंत आली, घराच्या बरणीपर्यंत आली. काय झालं? ऊसाची साखर झाली. आता देणार कसं? त्या शेतकऱ्याने सांगितलं मला माहिती आहे तुमच्या या कारखान्यामध्ये अभियंता काम करतात, इंजिनियर काम करतात, त्यांना सांगा प्रक्रिया करायला आणि त्या साखरेपासून ऊस तयार करायला. माऊलींची ओवी आहे त्याकरता. ना तरी साखरेचा मागोता, ना तरी साखरेचा मागोता, ऊस नव्हे पंड सुता जियापरी. एकदा का साखर झाली ना ऊसाची परत ऊस होणे नाही. तसं एकदा जीवन बदललं ना जगद्गुरु तुकोबाराय त्याला अनुकरण देतात, अनुमोदन देतात. विठ्ठला विठ्ठल साखरेचा नोहे ऊस, एकदा साखर झाल्यानंतर परत ऊस होणे नाही, लोणी झाल्यानंतर परत त्याचा दूध होणे नाही. प्रक्रिया पूर्ण झाली. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनही असं एका उच्चतम पराकोटीच्या शिखरावर गेलं. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं एका साधकाने का हो महाराज तुमचं हे जे जीवन आहे, जीवनातला बदल आहे, हा बदल कशामुळे झाला? जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना सांगावं की बाबाजी चैतन्याने माझ्यावर कृपा केली, भगवान परमात्म्याने मला सगुण साकार रूपामध्ये दर्शन दिलं. आपल्या जीवनातला झालेला बदल जगद्गुरु तुकोबाराया एका रूपकाच्या द्वारे वर्णन करत आहेत अभंगाच्या प्रथम चरणात. पिकालिया सेंदा तरी पडा गेले, पिकालिया सेंदा तरी पडा गेले, पिकालिया सेंदा तरी पडा
पुंडलिया सेंद कडूपण गेले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जीवनातील कडूपणा गेला. शेंद पिकलं, जीवनातला कडूपणा गेला. जीवनातला कडूपणा जावा माणसाच्या, नाही का. किती दिवस कडू आयुष्य, किती दिवस कडू बोलायचं माणसाने. शेवटचा श्वास कधी संपेल सांगता येत नाही. म्हणून शेवटचा श्वास संपायच्या आधी माणसाचं जीवन गोड व्हायला पाहिजे. एखादा जर गावातला कार्यक्रम असेल ना, सप्ताह असेल, त्या सप्ताहामध्ये वीणा प्रहराला त्यांची आठवण यायला पाहिजे. गेल्यानंतर बाबा होते पण वीणा प्रहराला आपल्याला रात्री कधी बघायला लागत नव्हतं. याला गोड जीवन म्हणतात. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. किंवा जेवण करताना हे जेवणाला मदत करायचे, यांना जेवण करता येत नव्हतं, भाजी कापायला मदत करायचे. कुठेतरी सप्ताहाला म्हणजे काय विरोध तर करत नव्हते, माणसाने विरोध तरी करू नये, नाही का. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय नरका जाणे. जीवन असं जगावं. काही माणसं जीवन हे फक्त 13 दिवस जगतात, 14व्या दिवशी कुणाच्या लक्षात राहत नाही. काही माणसं 1 वर्षापर्यंत जीवन जगतात. वर्ष श्राद्ध झालं, पुण्यतिथी झाली की सगळे विसरून जातात. काही 5-25 वर्ष, सात्विक मुलं जर असतील ना तर मग 5-25 वर्ष वडिलांची आई वडिलांची पुण्यतिथी पुण्यस्मरण करतात. आणि पुण्यस्मरण करायला काय खर्च आहे तसा वास्तविक पाहिलं तर त्याच्यापेक्षा कितीतरी खर्च आपण 364 दिवस करत असतो. 65वात 1 दिवस जर आई वडिलांच्या पुण्यस्मरणाकरता हे जे वैभव आपण पाहतो ना, हे सगळे आई वडिलांची पुण्याई आहे. त्यांच्या आशीर्वादानेच सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करायला काही, आणि संसारिकाला ती वास्तविक सुवर्ण संधी आहे, नाही का. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. म्हणून संसारिकाने आई वडिलांची पुण्यतिथी पुण्यस्मरण करावं. आणि आहे तोपर्यंत घराच्या बाहेर जाताना रोज आई वडिलांचं दर्शन घ्यावं, नाही का. आहे तोपर्यंत दर्शन घ्यावं, त्यांच्या शब्दात राहावं. वास्तविक पाहिलं तर वडिलांना आईला काय लागतं हो, फार काय लागत नाही. तुम्ही जर चिंचोलीमधून त्या फॅक्टरीपर्यंत एकदा वडिलांना घेऊन गेले ना, गाडीवर, बाईकवर, 4 व्हीलरमध्ये, संध्याकाळी येणारा बाप, संध्याकाळी येणारे वडील छातीवर हात ठेवून सांगतात आज माझा मुलगा मला तिथपर्यंत घेऊन गेला. काय पाहिजे आई वडिलांना. त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत सदैव आहेत. म्हणून हे जे सगळं विश्व आपण पाहतोय, वैभव पाहतोय, हे खऱ्या अर्थाने म्हणजे असं जीवन जगावं की गेल्यानंतर सगळ्यांना हळहळ हळहळ वाटायला पाहिजे, असं जीवन जगावं. म्हणून जीवन हे गोड व्हायला पाहिजे. कधी गोड होईल, जेव्हा जीवनातला कडूपणा जाईल. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातला कडूपणा गेला. अवघेची गोड झाले मागेले भरो आले, साह्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग. जीवन हे खऱ्या अर्थाने काय होतं, हा जो प्रपंच आहे, हा संसार आहे, हा जेव्हा आपल्याला कडू वाटायला लागतो ना, खऱ्या अर्थाने तो कडू वाटायला पाहिजे, तेव्हा जीवन हे आपलं गोड बनलं असं म्हणायचं. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे वाटतो प्रपंच, तुका म्हणे वाटतो प्रपंच, तुका म्हणे वाटतो प्रपंच. रोकडी रोमांच रोकडी रोमांच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठदाटे. सेंदाड हे फळ आपल्या इकडे पाहायला मिळत नाही, नाही बाबा. सेंदाड हे फळ आहे, पण या शरीराला शेंदाडाची उपमा दिली.
शरीररूपी शेंदाड हे शरीर पिकायला पाहिजे. शेंदाडाचं बाहेरचं पिकणं सांगतो आणि शेंदाडाचं आतलं पिकणं सांगतो. एकाच प्रमाणामध्ये शेंदाडाचं आतलंही आणि बाहेरचंही दोन्ही पिकणं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 हृदय वैष्णवांचा हृदय वैष्णवांचा तुळशी माळ गोपी चंदन टिळा तुळशी माळ गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हे शेंदाडाचं बाहेरचं पिकणं आहे. धोतर कुर्ता टोपी हे शेंदाडाचं बाहेरचं पिकणं आहे. आणि आतलं पिकणं हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांचा म्हणजे वैष्णव कोणाला म्हणतात? वैष्णव जन तो तेणे कहिये पिडा पराई जाने रे. एखादा विद्यार्थी जर परीक्षेला जायला निघाला असेल, त्याची जर बस चुकली, रिक्षा चुकली, व्हॅन चुकली, तर त्याला परीक्षेच्या त्या शाळेपर्यंत घेऊन जाणे याला जिव्हाळा म्हणतात. बसमध्ये उभे आहोत, आमचे वडीलधारी एखादे सद्गृहस्थ असतील आणि तरुणाताट मुलगा तर मोबाईलवर खेळत बसला असेल, त्याने उठून त्या बाबांना जागा द्यायला पाहिजे. एखादी माता माऊली उभी असेल, त्यांना जागा, याला जिव्हाळा म्हणतात, याला कळवळा म्हणतात. या साध्या साध्या एखाद्या रिक्षामध्ये 3 सीटची रिक्षा आहे आणि एखादा याचक आहे, हात जर केला, उन्हाच्या या रखरखत्या उन्हामध्ये हात करत आहे, उन्हामधून त्याला रिक्षामध्ये घेणे, 4थी सीट देणे, याला जिव्हाळा म्हणतात. आणि या छोट्या छोट्या उदाहरणावरून आपल्याला अनेक प्रकारे पाहता येईल. शेंदाडाचं हे पिकणं आहे. शेंदाड आतमध्ये पिकायला पाहिजे की बाहेरून पिकायला पाहिजे? नाही का बाबा? शेंदाड हा दोन्ही बाजूने पिकायला पाहिजे तर गोड लागेल. शेंदाडाची जर अवस्था पाहिली ना, तो पिकायच्या आधी हिरवा असतो, पिकायच्या आधी हिरवा असतो, त्यानंतर चवीला कडू लागतो आणि त्याचा कलर जर पाहिला ना तर मग असं दाबला हाताने तर कडक होतो. हे 3 दुर्गुण आहेत त्याच्यामध्ये. 3 दुर्गुण गेल्यानंतर मग 3 सद्गुण येतात. तो हिरवा शेंदाड असतो ना, हिरवा शेंदाड सांगू का? हिरवा शेंदाड बरा, नासलेल्या शेंदाडापेक्षा हिरवा बरा हो, नाही का बाबा? म्हणजे नासलेला शेंदाड, चला चिंचवलेला कीर्तन आहे, रिकामे परिवाराने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ
भव्य दिव्य असा पुण्यस्मरण सोहळा समापन्न केलेला आहे. येता का? माहिती आहे असे बरेच पुण्यस्मरण आज जाहिरातीवर पाहिलेत, बॅनरवर पाहिलेत. चला तुम्ही चला. याला नाचलेला शेंदाड म्हणतात. हिरवा शेंदाडाला विचारलं ना, चला येता का कीर्तनाला? नाही आज नाही, उद्या येतो. उद्या नाही परवा येतो. एका माता माऊली आणि त्यांना एकादशीचा कीर्तन ऐकायचा छंद होता. आपला तसा हा परिवार आहे ना, एकादशी मंडळ, एकादशी महोत्सव आपण संपन्न करतो. ती माता माऊली काय करायची, नवीनच गाडी घेतली होती, 15-20 लाखाची गाडी, आणि मुलाला सांगायची चल रे बाबा मला तिथपर्यंत घेऊन चल. तर नवीन गाडी चालवायला मिळते, मुलालाही बरं वाटायचं. तो मुलगा सांगायचा आई मी तिथपर्यंत येईन पण गाडीतून उतरणार नाही. काय झालं, एक दिवस 7 ते 9 कीर्तन, 8:45ला त्याला नेटवर्क पकडत नव्हता म्हणून बाहेर आला. आणि नेटवर्क पकडता पकडता त्याच्या बुद्धीमध्ये असा नेटवर्क पकडला ना, त्याने एक असं प्रमाण ऐकलं कीर्तनकार महाराजांच्या मुखातून, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. तो म्हटला कथेच्या वेळेची आज्ञा नाही म्हणजे 2 तास जर कीर्तनाला बसलो तर आयुष्य वाढतं. त्याला लगेच लक्षात आलं. तो म्हटला गाडीत बसण्यापेक्षा मंदिरात जाऊन बसू ना. मंदिरात येऊन बसायला लागला. मग त्याला त्या चालींची आवड लागली. बाळाभावांकडे गेला, चाली शिकला. नंतर हळूहळू संप्रदायामध्ये प्रवेश केला. आमच्या महाराजांकडे आला, बाबांकडे, भगवान बाबांकडे वारकरी संप्रदायाचा दीक्षा घेतली. हळूहळू त्याला वाचनाची आवड निर्माण झाली. प्रवचनकार झाला, कीर्तनकार झाला. कुठला शेंदाड? हिरवा शेंदाड. म्हणजे नाचलेल्यापेक्षा हा हिरवा बरा. आज ना उद्या तो नक्की पिकणार. म्हणून शेंदाड दोन्ही बाजूने पिकायला पाहिजे. हा शरीररूपी शेंदाड आहे ना, सर्व शरीर आपलं पिकायला पाहिजे. कानाने पिकायला पाहिजे, कान पिकायला पाहिजेत, वाचा पिकायला पाहिजे, हात पिकायला पाहिजेत, पाय पिकायला पाहिजेत, चित्त, अंतकरण, मन हे सगळं पिकायला पाहिजे. तेव्हा तो शेंदाड गोड लागेल. नाही का? एक 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 आपण बघू. म्हणजे आज शेंदाडच पिकवायचं आहे आपल्याला, बाकी काही नाही. पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. आणि कानाने खऱ्या अर्थाने श्रीमद भागवत ऐकलं परीक्षिती राजाने. काय झालं, मनाचे कान करून ऐकायला जेव्हा सुरुवात केली ना, प्रारंभ करणार श्रीमद भागवताचं, तेवढ्याच स्वर्गातून देव आले. आणि स्वर्गातून देव नुसते आले नाही तर अमृताचा कलश घेऊन आले होते. देवाने सांगितलं, राजा हा कथा. संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन झाल्यानंतर अंबाजी बुवांच्या घरी गेले. जगद्गुरु तुकोबाराय स्वामी, आज तुम्ही कथेला नव्हते, कीर्तनाला नव्हते, पण खरं सांगू तुम्हाला रंग आला नाही. काय दयार्द्र अंतकरण असेल. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला क्रोध निमाला होता. आणि काम, क्रोध, लोभ. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय राजांनी नजराणा पाठवला होता. आणि नजराणा तर स्वीकारला नाहीच, परंतु नजराण्याला प्रतिउत्तर म्हणून पत्र लिहिलं. आणि त्या 12 अभंगाच्या पत्रामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी त्या राजांना सांगावं, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, विठ्ठल विठ्ठल.
कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. महाराष्ट्राच्या राजाला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं कंठी मिरवा तुळशी. कंठी माळ मिरवायला सांगितल्या. आपण काय करतो, आळंदी पंढरपूरला गेल्यानंतर काही गावा ठिकाणाहून फोन येतात, महाराज माळ आणा, माळ माळ आणा सांगतात, पण नंतर सांगतात बारीक आवाजात बारीक आणा, बारीक. बारीक कशा करता? महाराजांनी जर मिरवाला सांगितले, अशी मोठ्या मण्यांची पाहिजे, मिरवा मिरवा. सौभाग्यवती मंगळसूत्र अशी मिरवत असते नाही का, ती काय लपून न ठेवत, बारीक नाही, मोठ्यातला मोठा परिधान करते. पण कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायांनी तो नजराना स्वीकारला नाही, म्हणजे त्यांच्या जीवनातला लोभ निमाला, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची किंवा सर्व आनंदाची सृष्टी झाली. जगद्गुरु तुकोबाराया तुमच्या जीवनातलं अजून काय गेलं, महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आठवण गेले भाव भाव, आठवण गेले भाव भाव, गेले भाव भाव, आठवण गेले भाव भाव, आठवण स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. हे सगळे भावाचा देवाच्या अंगावर पडला ना, बडवे आले, नुसते आले नाही तर बाह्यावर करत करत आले. कर्माबाईच्या खाडकन कानाखाली दिली. मंत्र सुरू, पांडुरंगार्पणमस्तु. हा आता बरोबर आलं. पांडुरंगार्पणमस्तु म्हटल्याबरोबर
देवाचा गाल लाल झाला, कर्माबाईचा नाही. देवाने आपलं दुःख त्याच्याकडे घ्यावं, हे जन्माला येण्याचं भाग्य पाहिजे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी हार थोडा वेळ ठेवला होता, बरं वाटत होतं. कारण लग्नापेक्षा जास्त मोठा हार होता म्हणून थोडा वेळ ठेवला. आणि हाराचं अजून एक कारण आहे, फोटो काढायला लागतात. रिवाज नाही का, फोटोचा उपयोग वाढदिवसाला होतो, ॲनिव्हर्सरीला होतो, नाहीतर भावपूर्ण श्रद्धांजली, 3 ठिकाणी उपयोग होतो. असो, या आमच्या स्वर्गीय गणपत बाबा रेकामे यांना जाऊन बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. करता करता पाहता पाहता 1 वर्ष झाला. म्हणजे त्यांच्या आठवणी अजूनही अशा जाग्या असतील. त्यांच्या मुलांना अजूनही बाबा ज्या ठिकाणी बसायचे, ज्या ठिकाणी झोपायचे, त्यांचा एखादी वस्तू असेल, त्यांची काठी असेल, त्यांचा चष्मा असेल, कपडे असतील, बाबा या ठिकाणी बसायचे, एका कोपऱ्यामध्ये बसायचे. बाबा रोज सकाळी उठून फिरायला जायचे, कुठं कथा कीर्तन असेल तिथं जायचे. ह्या आठवणी अजूनही त्यांच्या मनामध्ये नक्कीच घर करून राहिले आहेत. आणि जीवनामध्ये आई वडील खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये ज्यांना सेवा करता येते ना, ते भाग्यवान आहेत. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. कारण काहींच्या जीवनामध्ये असं वाटतं मुलांना की अजून काही वर्ष राहायला पाहिजे होते आई वडील, पण आई वडील हे लहानपणीच गेलेले असतात. ती मुलं कर्तृत्ववान झाल्यानंतर त्यांना असं वाटतं आज आई पाहिजे होती, आज वडील पाहिजे होते. या समाजामध्ये जो सत्कार होतो, जो मान मिळतो, खऱ्या अर्थाने तुम्ही कितीही मोठे झाले आणि शाबासकीची थाप तालुक्यातील जिल्ह्यातील कितीही मोठ्या व्यक्तीने दिली ना, तरी वडिलांची जी थाप आहे ना, त्या वडिलांच्या थापेला इतर कोणाच्याही थापेची सर नाही. म्हणून जीवनामध्ये आई पाहिजे, जीवनामध्ये वडील पाहिजे. वडील हे जीवनामध्ये आधार देतात, आधार. आणि आई ही जीवनाला आकार देते. आकार का? कारण वडील 8 तास 10 तास 12 तास बाहेर असतात, पण खऱ्या अर्थाने शिकवण्याचं, संस्कार करण्याचं काम ही आई देत असते. म्हणून तर मुलगी सासरी गेल्यानंतर चांगली जर निपजली ना, चांगली संस्कारित झाली, सगळ्यांचा आदर करू लागली, सासू सासऱ्यांचा, परिवाराचा जर विश्वास संपादन केलं ना, तर म्हणतात हिची आई चांगली आहे, आईचे संस्कार आहेत. म्हणून आई ही जीवनाला आकार देत असते, वडील हे जीवनाला आधार देत असतात, आधार देत असतात. वडिलांचं प्रेम हे दिसून येत नाही माणसाला, नाही का? म्हणून मुलगा 10वी पास झाला, सगळेजण कौतुक करतात. आई गालावरून हात फिरवते, सगळेजण कौतुक करतात. वडील बाहेरून आल्यानंतर त्यांना समजतं मुलगा पास झाला. वडील हळूच चप्पल घालतात, मारवाड्याच्या दुकानात जातात, खिशात पैसे नसले तर उधारी करून पेढे आणतात. त्याला बाप म्हणतात, त्याला वडील म्हणतात.
वडिलांच्या बनियनला जर तुम्ही पाहिलं ना तर असे छिद्र असतात. छिद्र हे छिद्र म्हणजे बनियनचे छिद्र नाही, त्यांच्या जीवनाला पडलेले छिद्र असतात. जीवनभर कष्ट सयास करून त्यांनी लहानाचे मोठे केलेले असतात. आई वडील आपले कदाचित अशिक्षित असतील, परंतु माझा मुलगा क्लास 1 ऑफिसर व्हावा, माझा मुलगा चांगल्या ठिकाणी तो मॅनेजर असावा, चांगल्या ठिकाणी तो ऑफिसर असावा, ही प्रांजळ इच्छा आई वडिलांची असते, वडिलांची असते. वडील काहीही करतील त्याकरता, काही करतील. कदाचित इतरांचे 10-8 तास जर ड्युटी संपली ना, पगार कमी असेल ना, वडील अजून 4 तास दुसरीकडे काम करतात. कशा करता? माझा मुलगा मोठा व्हायला पाहिजे, माझ्या मुलगाने चांगल्या ठिकाणी त्याचा नंबर यायला पाहिजे, 4 चौघामध्ये तो चांगल्या प्रकारे निपजायला पाहिजे, 4 चौघामध्ये फिरायला पाहिजे. म्हणून वडील खऱ्या अर्थाने आधारवड असतात. जीवनामध्ये वडील 2दा रडतात, 2दा. एकदा एकुलत्या एका मुलाने त्या वडिलांना जर हाताला धरून बाहेर काढलं, त्या दिवशी बाप रडतो. आणि दुसऱ्यांदा कितीही निगरगट्ट बाप असेल, पाषाण हृदयी असेल ना, मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा बाप रडल्याशिवाय राहत नाही. सगळे रडतात, सगळे रडतात त्या दिवशी. म्हणजे ती बहिणीला भेटते मुलगी, काकीला भेटते, काकांना भेटते, भावाला भेटते, पण बाप समोर यायला तयार नाही. बाप असा लांब कुठेतरी उभा असतो आणि ढसा रडत असतो. मुलगी बापाला पाहिल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने जाते आणि बापाच्या गळ्यात गळा घालून रडते, बाबा मी आज सासरी चालले आणि सासरी जाताना तुम्ही मला आशीर्वाद देणार नाही का? वडीलही खऱ्या अर्थाने त्या सासरी गेल्यानंतर सारखी चौकशी करत असतात, सारखी चौकशी. माझी तायडी कशी आहे? तिला घरी काम करायची सवय नव्हती, ती घरी अनादर सगळ्यांचा करायची. सासरी कदाचित ती अनादर तर करत नाही ना, सासू सासऱ्यांशी चांगलं वागते ना, सारखी चौकशी करतात. आणि मुलीनेही जर पहिला फोन केला ना, फोन उचलते आई, पण पहिलं विचारते, आई बाबा बरे आहेत का ग? बाबा वेळच्या वेळी गोळ्या घेतात ना, बाबांना शुगर आहे, BP आहे, त्यांच्या गोळ्या वेळच्या वेळी देतात, त्यांचे पथ्य पाणी वेळच्या वेळी करतात ना. म्हणजे मुलीचं जास्त प्रेम हे वडिलांवर असतं. म्हणून मुलगी सासरी जाताना बाप रडल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या बद्दल तुम्ही कितीही सांगितलं, 2 तास 3 तास कितीही सांगा, हे कथन आपल्याला कमीच आहे. रडवण्याचा आणि रडण्याचा असा काही मानस नसतो. बाबा जायच्या आधी कितीही वेळ बोललो तरी डोळ्यात अश्रू येत नव्हते, परंतु 6 वर्षापूर्वी वडील गेलेत. म्हणून जेव्हा जेव्हा वडील या विषयावर बोलतो ना, तेव्हा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. कारण त्या दुःखातून मी जात आहे. 6 वर्ष झाली. बाबांच्या सोबतीचे अजूनही भेटले, आमचे बाबा भेटले, भगवान बाबा किंवा इतर काही जण भेटले ना, तर असं वाटतं की बाबा भेटले. बाबांसारखी चौकशी करणारे असे भेटतात. आणि आता असं वाटतं की हे हार पाहायला बाबा पाहिजे होते. म्हणून वडील जीवनातून निघून गेले ना, तर आपल्या जीवनामध्ये काही शिल्लक राहत नाही. आज खऱ्या अर्थाने त्यांचे जे चिरंजीव आहेत, सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली आहे. म्हणजे वडील जोपर्यंत असतात तोपर्यंत कुठं दुःखाला, एखादी माती झाली, मयत झाला, आहेत बाबा, आपण ड्युटीवर जातो. वडील गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तेराव्यांना, त्या ठिकाणी मातीला, ही सामाजिक जबाबदारी आपोआप आपल्या अंगावर येऊन पडत असते. जोपर्यंत वडील जीवनात आहेत तोपर्यंत मुलगा कधी मोठा होत नाही. किती वयाने कदाचित मोठा झाला असेल, परंतु जबाबदारीने मोठा होत नाही. आणि वडील जीवनात निघून गेल्यानंतर मग सगळ्या जबाबदारी एक 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 कुटुंब जबाबदारी असते, कुटुंबाची सामाजिक जबाबदारी असते. काही या जबाबदाऱ्या सगळ्या अंगावर येऊन पडतात. त्यांचे चिरंजीवही या सगळ्या जबाबदाऱ्या नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडत असतील. कारण एवढा भव्यदिव्य आपल्या वडिलांचा पुण्यस्मरण, पुण्यतिथी ते संपन्न करतात. याचा अर्थ त्यांचे पुत्रही, मुली, दोन्ही मुली असतील. काय होतं, मुली जेव्हा घरी येतील ना, तेव्हा त्यांना आईला भेटता येईल. जाताना सगळ्यांना म्हणतील, आई मी जाते, दादा जाते, वहिनी जाते.
परंतु बाबा मी जाते म्हणायला त्यांच्या जीवनात कोण शिल्लक राहिले नाही. म्हणून जोपर्यंत वडील आहेत जीवनामध्ये आधार आहे. या पुण्यस्मरणानिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आहे 2-2.25 तासाची. या कीर्तनाच्याद्वारे जे काही पुण्य समापन्न झालेलं असेल ते त्या गणपत बाबांना आपण समर्पण करू. आज खऱ्या अर्थाने त्यांचा प्रवास सुरू झाला नाही का बाबा. हा, आज त्यांना पुढचं आयुष्य पुढचं जीवन हे सद्गती त्यांना मिळो. त्यांचा आत्मा ज्या ठिकाणी स्थिर झाला असेल ज्या ठिकाणी असेल तो स्थिर हो ही त्या पांडुरंगाचरणी भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू. सेवेला या ठिकाणी आजच्या दिवसापुरता पूर्ण विराम. जय महाराज नाही विचारला भीतर समापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा कृपया पैकरा समापराध महाराज. आज या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण गणपत मामा रिकामे यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्या प्रित्यर्थ हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर